सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा जो टॉपिक आहे ना, तुम्हाला कदाचित शॉक बसेल. मी आता जे सांगणार आहे ते. सीईटी मध्ये या टॉपिक मिनिमम 5 क्वेश्चन तरी प्रत्येक शिफ्ट मध्ये विचारले गेले आहेत. म्हणजे हा टॉपिक आपण परफेक्ट केला, की सीईटीला 10 मार्काची तयारी होते. 10 मार्क कमी नाही आहेत. काही शिफ्टमध्ये 6 क्वेश्चन सुद्धा या टॉपिक मधले विचारले गेलेत. अरे पण मी तुम्हाला सीईटी बद्दल बोलत नाहीये. ते आपण क्रॅश कोर्स मध्ये कव्हर करतोयच. इथं आपण बोर्डसाठी विचार करतोय. आता एओडी म्हणलं, की पहिल्यांदा तुम्हाला टॅन्जंट आणि नॉर्मलचे इक्वेशन्स आहेत. करायचे त्याच्यात डेरिव्हेटिव्ह काढायचे दिलेल्या फंक्शनचं. तोच स्लोप असतो टॅन्जंटचा. त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल केला, की नॉर्मलचा स्लोप मिळतो. आता हे समजत नाहीये. पहिलं लेक्चर बघा डिटेलमध्ये आपण तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं आहे. आपण 10 व्हिडिओ अपलोड केलेत या टॉपिकचे. मग पहिला काय इम्पोर्टंट यातलं? टॅन्जंट आणि नॉर्मल. त्याचे इक्वेशन्स तयार करायचे. दुसरा पॉइंट मी सांगतो, आता ओळीनं सांगत नाही. जनरल सांगत जातो. एल-एम-व्ही-टी आहे, रोल्स थेरम आहे, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन आहे, मॅक्सिमा मिनिमा आहे, वर्ड प्रॉब्लेम आहेत. त्याचे ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट त्याच्यावर बेस्ड प्रॉब्लेम आहेत. हे सोडून काहीच नाही या टॉपिकमध्ये. आणि माझ्या मते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला जमलं पाहिजे. सिंपल टर्मचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायला जमलं पाहिजे. म्हणजे हा टॉपिक काहीही अवघड नाहीये. 10 लेक्चर आहेत. माझे लेक्चर ना 15-20 मिनिटाचेच असतात. पण तुम्हाला मी होमवर्क देतोय. तुमच्याकडून करून घेतोय. त्यामुळे करायला विसरू नका. एक काम करणार आहे मी तुमच्यावर पेपर डिस्कस करणार आहे. 2 पेपर फक्त डिस्कस करूया. 2024 बोर्डचा पेपर आहे. तर या पेपरमध्ये हे 3 प्रश्न आलेत. काय आले सांगा? अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. ओके. मगाशी आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू बद्दल बोललो का रे? नसेल. पण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मध्ये सांगतो टॅन इनव्हर्स, कॉट इनव्हर्स, साइन, कॉस, टॅन, लॉग, ई रेस टू एक्स फंक्शन अशा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत की ज्याच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. एफ ऑफ ए प्लस एच इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो स्लोप ऑफ द टॅन्जेंट पहिलाच टाइप आहे. पण तुम्हाला बघितलं का पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. मग डेरिव्हेटिव्हचे 17 व्हिडिओ अपलोड केलेत. बघा ना प्लेलिस्ट तयार आहे. आता महत्वाचं म्हणजे बघा मार्क्स काउंट करा रे 2 आणि 3 5 आणि हे 4 9 मार्क आहेत. बोर्डच्या एक्झाम मध्ये सुद्धा 8 ते 9 मार्काला हा टॉपिक फिक्स पकडून चला. एकही थेरम आहे का? नाही. उलट याचा अर्थ सोपे न्यूमेरिकल येणार. 4 मार्काचं न्यूमेरिकल म्हणजे शेवटच्या सेक्शन मधलं न्यूमेरिकल. तो बहुतेक 20 मार्काचा सेक्शन असतो. लक्ष द्या काय दिलंय बघा. बॉक्स आहे. त्याचा बेस हा स्क्वेअर आहे. ओके. म्हणजे मी समजा आता हा त्याचा बेस काढला. समजून घ्या बरं का बाळांनो. जरा फिगर व्यवस्थित काढतो. म्हणजे हे एक्स आणि हे एक्स आहे अझ्युम करा बरं का लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर हे असं मी सांगू का तुम्हाला? आता ड्रॉइंग माझं नाही आहे रे परफेक्ट. जाऊ दे चला मी परफेक्ट अशी डायग्राम काढतो. म्हणजे आता ओके. हा पॅरालोपाइड सारखा दिसतोय पण तो स्क्वेअर बेस आहे. त्यामुळे हे एक्स असणार, हे एक्स असणार आणि हा कोण असणार आहे? एच. 147 हा कोण आहे? त्याचा सरफेस एरिया. मग ह्या टाइपचे प्रश्न आपण घेतलेत. यात बेसिक फॉर्म्युले आले पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो सरफेस एरिया काढायचा आहे तुम्हाला. पहिल्यांदा बेस घ्या. त्याचा एरिया येणार आहे एक्स स्क्वेअर. वरती काही नाहीये. ओपन टॉप आहे. बरं या व्हर्टिकल जे आहे ना त्याचा एरिया आहे एक्स इंटू एच. पण तसे 4 व्हर्टिकल साइड्स आहेत म्हणजे 4 ने मल्टिप्लाय करा. टोटल 147. मग याच्यानुसार मला जर एच ची व्हॅल्यू काढायची असेल तर हे प्लस मायनस करा इंटूचं अपॉन करा. आलं का एच ची व्हॅल्यू? तुम्हाला व्हॉल्यूम मॅक्सिमम पाहिजे. मग तुम्ही व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरा. लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. पण लेंथ पण एक्स आहे, ब्रेड्थ पण एक्स आहे आणि हाईटची व्हॅल्यू वेगळी आहे. काय? 147 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x. आता पुढचं देत नाही सोडवून. हे एक्स स्क्वेअर आत मल्टिप्लाय वगैरे कर. त्याच्यानंतर व्हॉल्यूमचं डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याला 0शी इक्वेट करा. मग तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू मिळेल. पुन्हा डबल डेरिव्हेटिव्ह काढा. आलं का लक्षात? मग तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू मिळेल. एक्स ची व्हॅल्यू मिळाली, ती इथं पुट करा. एच मिळेल. आता एक लक्षात घ्या, की हे वर्ड प्रॉब्लेम बघितल्यावर भयानक वाटतात, पण नाही ते सोपे आहेत. तुम्हाला फक्त बेसिक फॉर्म्युले आले पाहिजेत. आता नेक्स्ट जो आहे पेपर तो 2023 चा आहे. काउंट करा ना. 3 आणि 4 आणि 7 2. 9 मार्काला इथे सुद्धा प्रश्न पेपर तो विचारला गेलेला आहे. म्हणजे हा टॉपिक 9 मार्काला आहे. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू साइनची विचारले. एल-एम-व्ही-टी विचारलंय आणि तुम्हाला सांगू का? या टाइपचेच प्रश्न सीईटीत जसेच्या तसे येतायत. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूचे प्रश्न पण आहेत सीईटीत. थोडंसं शोधलं
ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे पीवायक्यू शोध बघितले तर हेच प्रश्न दिसतील. इथं हे जे फंक्शन आहे ते स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे असं प्रूव्ह करायचंय. पुस्तकातला प्रॉब्लेम सोडवून दिलेला आहे चेक करा. आता मला हा व्हिडिओ थांबवायचा आहे इथं. मला काय म्हणायचंय एओडी करायचं आहे ना, तर इथं बेसिक गोष्टी इम्प्रूव्ह करा. मॅथ्स इम्प्रूव्ह करा. अल्जेब्रा म्हणजे कॉमन काढणं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणं, एखाद्या टर्मनं आत मल्टिप्लाय करणं, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करणं, ह्या गोष्टी त्यात एक्सपर्ट व्हा. बरं, ह्या टॉपिकच्या निमित्तानं तुम्हाला एरिया, व्हॉल्यूमचे सगळे फॉर्म्युले आले पाहिजेत. त्याचा दुसऱ्या टॉपिकमध्ये पण नक्की उपयोग होईल. मग ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतोय. एओडीची सीरीज तयार आहे. डेरिव्हेटिव्हची सीरीज तयार आहे लक्षात घ्या. इंटिग्रेशनची सीरीज तयार आहे. व्हिडिओ बघायला विसरू नका. ऑल द बेस्ट.